सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. ऑफिसवाला लव विथ टशन भाग 195. मग आरूनं तिची गुड न्यूज इंद्राला हॉस्पिटलमध्ये दिली आणि ते ऐकून त्याला एक सुखद धक्का बसला आणि त्यानं आर्याला मिठीत घेतली आणि थोडासा हॉस्पिटलच्या बाजूला घेऊन गेला आणि तिथेच एका बेंचवर बसला आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाला, आय एम सॉरी बेबी, मला काहीच कल्पना नव्हती या सगळ्यांची आणि मी तुझ्यावर विनाकारण चिडलो. आणि आरू, हे सगळं कधी झालं? तुला आधीपासून माहीत होतं का? आणि मी ना आता शब्दात नाही सांगू शकत की मला किती आनंद झाला आहे. बघ ना, आज तुझ्या भावाला एक मुलगा एक मुलगी झाली, तू आतू झाली, मीही मामा झालो. माझ्या बहिणींना सुद्धा मुलं आहेत आणि तिकडूनही मी त्यांचा मामा आहे. पण आरू, आत्ताची फिलिंग आहे ना, ती वर्ल्ड बेस्ट फिलिंग आहे आणि ही फिलिंग शब्दात नाही सांगू शकत. आणि थँक्यू सो मच मला हा हॅपीनेस देण्यासाठी. जगातल्या सगळ्या गुड न्यूज एकीकडे आणि आपण बाप होणार ही गुड न्यूज एकीकडे. आणि जेव्हा सगळा आनंद एका पारड्यामध्ये ठेवू आणि ही गुड न्यूज एका पारड्यात ठेवली ना, तर नक्कीच आपण मॉम डॅड होणार ही गुड न्यूज जास्त इफेक्टिव्ह आहे. अँड आय एम सो हॅपी डार्लिंग, असं म्हणून त्यानं तिच्या गालावर हात ठेवला आणि त्याचं बोलणं आर्या त्याच्याकडे टक लावून बघत ऐकत होती. आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणाली, इंद्रा, थँक्यू कशासाठी? आपण दोघांनीही एकमेकांना थँक्यू नाही म्हणायचं. हे बेबी, तुझंही तितकंच आहे जितकं माझं आहे आणि सगळ्यात जास्त आनंद तुला झाला आहे हे दिसतंय मला. आणि त्यावरूनच कळतं की आपण एका बाळाचे बाप होणार हे कळल्यावर त्या पुरुषाला काय वाटतं. मी माझ्या डॅडनं बघितलं खूप जबाबदारीनं वागताना, माझ्या आणि दादाच्या बाबतीत केअरफुली वागताना. आणि आता मी माझ्या दादालाही बघितलं स्वीटी प्रेग्नंट राहिल्यापासून तिची काळजी घेताना. आणि खरं सांगायचं तर मला आता हे बघायचं होतं की तुला जेव्हा कळेल की तू डॅड होणार आहेस तेव्हा तू कसा वागशील. आणि इंद्रा हसला आणि म्हणाला, मी? मॅडम, तुमची इजाजत असेल तर मी तुम्हाला जमिनीवर पायही ठेवू देणार नाही. आणि काय गं, हे तू एकटीनेच ठरवलंस का गुड न्यूज द्यायचं? मला तर काहीच माहीत नाही. तू प्रोटेक्शन टॅबलेट घेत नव्हतीस का? आणि आर्या म्हणाली, 2 महिन्यापासून बंद केल्या होत्या आणि तुला सरप्राईज द्यावं म्हटलं. आणि बघितलं इंद्रा, मॉम डॅड किती खुश आहेत. आणि तुला मी म्हणाले होते ना, आर्यन दादा आणि स्वीटीची मुलं जन्माला आली की आपणही चान्स घेऊया, म्हणजे मग मॉम डॅड एका जबाबदारीतून पार पडतील. आणि खरं तर इंद्रा, मलाही काहीच माहीत नव्हतं. खूप मळमळ उलटी व्हायची आणि मग हॉस्पिटलमध्ये मॉमने बोलवलं आणि मग डॉक्टरांनी चेक करून सांगितलं. आणि इंद्रा म्हणाला, अच्छा, मग आता आई बाबांना ही गुड न्यूज कधी सांगायची आणि कोण सांगणार? आणि ती लाजून म्हणाली, कोण सांगणार म्हणजे? इंद्राजी, तुम्हीच सांगायची, मी नाही सांगणार, मला लाज वाटते. इंद्रा हसला आणि म्हणाला, आरू, अगं त्यात काय लाजायचं? आणि तरीही आर्या म्हणाली, नो बाबा, आत्ताही मी तुला सांगितलं का गुड न्यूज? तर नाही ना, दादानं सांगितलं. तसंच तुझ्या आईबाबांना आणि माझ्या मॉम डॅडना ही गुड न्यूज तू दे. आणि इंद्रा म्हणाला, ओके मॅडम. आणि दोघेही तिथेच गप्पा मारत बसले. इकडे स्वीटी कधी शुद्धीत येईल याची आर्यन वाट बघत होता. जो यायचा तो स्वीटीला बेबीला बघून जायचा आणि आर्यनचे बेबी खूप क्यूट आहेत, खूप ब्युटिफुल आहेत असं म्हणायचे. तसं आर्यनला उत्सुकता वाटायची आणि कधी मी माझ्या बेबीला बघतोय असं वाटायचं. आणि तो डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर, स्वीटी कधी शुद्धीत येणार? डॉक्टर म्हणाले, तसं आता त्यांचा शुद्धीत येण्याचा टाईम झाला आहे, 10-15 मिनटात त्या शुद्धीवर येतीलच. आणि नेहानं आर्यनची हाताने दृष्ट काढली आणि म्हणाली, नजर नको लागायला माझ्या मुलांना कोणाची. तन्वी मॅडम, खूप हँडसम आणि क्यूट बेबी आहेत ना? मला तर असं वाटतं की छोटे आर्यन आणि स्वीटीच आहेत. आणि रिया म्हणाली, हो ना, 2-2 बेबी आहेत तरी पण दोघांचंही वजन छानच आहे. आर्यन म्हणाला, का नसेल, तुम्ही सगळ्या जणींनी तिची किती काळजी घेतली आणि मी सुद्धा, असं म्हणून त्यानं स्वतःची कॉलर उडवली. आणि अर्जुन म्हणाला, ठीक आहे, मग आता मी निघतो, तिची काळजी घ्या. आणि तो हॉस्पिटलमध्ये कोण थांबेल? तन्वी म्हणाली, कोणाला तरी दोघांना थांबावंच लागेल, कारण 2 बेबी आहेत, स्वीटीसाठी नर्स असेलच. नेहा म्हणाली, मग मी थांबते. रिया म्हणाली, मीही थांबते. आणि तन्वी म्हणाली, नेहा, तू एक काम कर, सध्या मी रिया थांबतो, तू उद्या ये, असं आलटून पालटून थांबूया.
असं तिघींचंही ठरलं आणि इतक्यात स्वीटीला शुद्ध आली हे नर्सनं सांगितलं आणि अर्जुन स्वीटीला भेटायला गेला पहिल्यांदा आणि तिला म्हणाला, थँक्यू सो मच बच्चा आणि आराम कर, मी येतो असं म्हणाला. आणि मग अर्जुन ऑफिसमध्ये निघून गेला. तोपर्यंत जय हॉस्पिटलच्या बाहेर येऊन थांबलेलाच होता आणि अर्जुननं त्याला इन्स्ट्रक्शन दिले आणि निघून गेला. स्वीटीनं डोळे उघडले होते आणि ती म्हणाली, आतू, आर्यन? तिला आता हलतासुद्धा येत नव्हतं. आणि तन्वी म्हणाली, तुमचं काहीतरी ठरलं आहे ना? मग त्याप्रमाणे आर्यन बाहेरच थांबलाय. त्यानं अजून बेबी पाहिले नाहीत. आणि स्वीटी म्हणाली, आतू, मला बेबी बघायचेच आर्यनसोबत. तन्वी म्हणाली, हो अगं, सगळ्यांनी बघितले, फक्त तुम्ही दोघे थांबलात. आणि तन्वीनं आर्यनला बोलवलं. आर्यनने चेहऱ्यावर मरगळ आलेल्या स्वीटीकडे बघितलं आणि तिचं पोट आता पूर्ण सपाट झालं होतं. आणि स्वीटी आर्यनकडे बघून खूप खूप समाधानानं हसली आणि तिच्या वेदनेनं ग्रासलेल्या चेहऱ्यावर हास्याची रेषा उमटली. आणि त्या बाळांकडे न बघता आर्यन तिच्या उशाला जाऊन बसला आणि तिचा हात हातात घेऊन घट्ट दाबला. त्यावर त्याचे ओठ टेकवले आणि थोडंसं पाणी त्याच्या डोळ्यात तरळलं आणि तो म्हणाला, थँक्यू सो मच बेबी अँड आय लव्ह यू. आणि स्वीटी त्याला हळूच म्हणाली, आर्यन बेबी? आणि आर्यन म्हणाला, हो, बघायचे, आपण दोघांनी एकत्र बेबी बघायचे. आणि मग त्या दोघांनी डोळे झाकून घेतले. एका बेबीला तन्वीनं, दुसरीला रियानं उचलून घेतलं आणि 1, 2, 3 असं म्हणून दोघांनी एकाच वेळी डोळे उघडले आणि पांढरे पांढरे शुभ्र क्यूट क्यूट मांसाचे गोळे बघितले. आणि स्वीटी आर्यनला खूप भरून पावल्यासारखं झालं आणि त्या चिमुकल्या जीवाची नुसती वळवळ वळवळ सुरू होती. हाताच्या मुठी तोंडामध्ये घालायचे आणि दोन्ही बेबी स्वीटीच्या शेजारी ठेवले आणि त्या दोघांना त्यांच्या एकमेकांप्रतीच्या भावना व्यक्त करण्यासाठी एकांत दिला आणि सगळे बाहेर गेले. मग दरवाजा लावून घेतला आणि आर्यनने तिच्या कपाळावर किस केला आणि म्हणाला, स्वीटी, आपले बेबी खूप स्वीट आहेत, एकदम तुझ्यासारखे, आणि मी शब्दात नाही सांगू शकत मला किती आनंद झाला आहे. आणि स्वीटी थकलेल्या आवाजात म्हणाली, आर्यन, खूप दमले मी, असं वाटते की जुनं अंगात अजिबात ताकद नाही. आर्यन म्हणाला, माहीत आहे मला, पण तू खूप धाडस केलंस. एक साथ 2-2 बेबी 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळणं सोपं नसतं आणि इथून पुढे ते दोन्ही बेबी मोठं करणं सुद्धा सोपं नसेल. आणि आज तू मला जगातली सगळ्यात मोठी भेट दिलीस. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, भेट मी दिली की आपण दोघांनी मिळून दिली? आणि तो हसून म्हणाला, हो, आपण दोघांनी दिली, पण इतक्या वेदना तर तुलाच सहन कराव्या लागल्या ना. माझं काय, मी फक्त तुझा केअरटेकर होतं, पण बेबी पोटात राहिल्यापासून ते आजपर्यंतचा सगळा प्रवास धैर्यानं तू केलास. ती म्हणाली, खरं सांगू आर्यन, खूप थकले होते, पण आता पहिल्यांदा आपल्या दोन्ही बेबींना पाहिलं, सगळ्या वेदना काही क्षणासाठी विसरले. आर्यन, पण काय झालंय? आणि आर्यन हसून म्हणाला, बेबी गर्ल अँड बेबी बॉय. स्वीटी, आपल्याला मुलगाही झाला आणि मुलगीही आहे. दोघांची इच्छा पूर्ण झाली. माझ्यासाठी मुलगी आणि तुझ्यासाठी मुलगा. तिचे डोळे पाण्यानं भरले आणि म्हणाली, गॉडसुद्धा खूप मेहरबान आहे आपल्यावर. सोपं नसतं आयुष्यात जे पाहिजे ते मिळवणं, आणि जे आपल्याला हवं ते मिळणंसुद्धा सोपं नसतं. आणि यासाठी आपल्याला खूप सगळ्यांचे आशीर्वाद लागावे लागतात, तेव्हा आपल्या सगळं मनासारखं होतं. असं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आलं. आणि आर्यन म्हणाला, का नसेल आशीर्वाद? आपण कोणाचं वाईट केलं आहे? आणि बेबी, रडू नकोस, मला तुझ्या डोळ्यात आनंदही आणि अश्रूही दोन्ही का दिसतात? स्वीटी म्हणाली, आनंदाचे अश्रू आहेत ते, पण थोडी भीतीही वाटते. आर्यन म्हणाला, कसली भीती? आता सगळं ठीक झालं आहे. स्वीटी म्हणाली, आर्यन, चांगली आई बनता येईल ना मला? मी बाळांची नीट काळजी घेईन ना? तेही एक नाही तर 2-2. आर्यन म्हणाला, अगं, तू असा विचार का करतेस? तू आधीच खूप चांगली आई आहेस आणि काही चुकलं तर आपण दोघं मिळून शिकू. आत्तू आहे, मॉम आहे, सगळेच आहेत, डोंट वरी स्वीटी. आणि आता तू कशाचाही विचार करू नकोस, फक्त तुझ्या तब्येतीचा विचार कर. तुझी तब्येत कव्हर झाली पाहिजे. अँड बेबी, हे खूप ग्रेट फिलिंग आहे आणि आपल्या प्रेमाचं प्रतीक. जे प्रेम मी तुझ्यावर केलं, तू माझ्यावर केलं, ते असं पुन्हा आपल्याला रिटर्न गिफ्टमध्ये मिळतं ना, तेव्हा अख्ख्या जगाचा आनंद पायात आल्यासारखं वाटतं. आणि स्वीटी त्या दोन्ही बेबीच्या डोक्यावर हलकासा हात फिरवला आणि म्हणाली, किती छोटेसे आहेत ना हे? आर्यन म्हणाला, हो, पण आजपासून हेच आपलं संपूर्ण जग आहे आणि हेच छोटंसं जग हळूहळू हळूहळू मोठं होणार आणि आपलं अख्खं आयुष्य व्यापणार.
आणि बेबी, मी तुला वचन देतो, या बाळांची जबाबदारी फक्त तुझी एकटीची नाही तर आपल्या दोघांची आहे. प्रत्येक पावलावर मी तुझ्या आणि आपल्या बाळाच्या सोबत असेल. आणि आता तू पूर्ण रेस्ट घे, बाकी सगळं मी बघतो. असं म्हणून त्यानं तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला भरून पावल्यासारखं झालं आणि म्हणाली, आर्यन, आज आपली फॅमिली कंप्लीट झाली. आणि आर्यन म्हणाला, बेबी, तुला आणखीन एक गुड न्यूज सांगू? आणि स्वीटी म्हणाली, काय? आर्यन म्हणाला, आज मी डॅड झालो आणि आजच मला कळते की मी मामासुद्धा होणार आहे आणि तू मामी. आणि हे ऐकलं आणि स्वीटी चकित होऊन म्हणाली, म्हणजे नक्की कोणाची गुड न्यूज आहे? मधू की आरू? आणि आर्यन म्हणाला, प्रिन्सेसची. आणि आत्ताच कळालं. आणि स्वीटी म्हणाली, वाव, सो नाईस. आर्यन, आपल्या घरात किती आनंद असेल ना. आणि आरू कुठे आहे? मला तिला कॉंग्रॅच्युलेशन करायचं आहे. आर्यन म्हणाला, सध्या तरी ती तिच्या इंद्राजीसोबत बाहेर बसली आहे, तर मी तिला आत पाठवतो. असं म्हणून आर्यनने तिला रेस्ट करायला सांगितले आणि बाहेर गेला. मग आता सगळे स्वीटीला भेटायला आले, तिच्या तब्येतीची चौकशी केली. आर्या, इंद्रासुद्धा आले आणि स्वीटीने त्या दोघांना कॉंग्रॅच्युलेशन केलं. आणि आर्या तिच्याजवळ जाऊन बसली आणि तिचा हातात हात घेऊन म्हणाली, स्वीटी दी, थँक्यू सो मच इतकं छान गिफ्ट आम्हाला देण्यासाठी. आणि स्वीटी म्हणाली, तुझ्या आनंदातच माझाही आनंद आहे आरू. आणि आता तू तुझी काळजी घे. इंद्रा, आता आरूची काळजी घे बरं का. आणि इंद्रा म्हणाला, हो. मग तन्वी, रिया हॉस्पिटलमध्ये थांबल्या आणि हॉस्पिटलमधल्या डब्यांची जबाबदारी नेहानं उचलली आणि संध्याकाळी मेडनं स्वयंपाक घरी बनवला. आर्यन, अर्जुनला ते काही खाऊ वाटत नव्हतं आणि ते जेवण बाजूला सरकवलं. आणि अर्जुन म्हणाला, टायगर, काय झालं? खा ना. आणि आर्यन तोंड वाकडं करत म्हणाला, डॅड, ॲक्च्युली इतकी मोठी गुड न्यूज मिळाली ना आज, तर माझं पोटच भरलं आहे, मला भूकच नाही. आणि अर्जुन हसला आणि मला, टायगर, आय नो तुला हे खाऊ वाटत नाही, मॉमच्या हाताच्या जेवणाची सवय आहे ना. आणि आर्यन हसला आणि म्हणाला, यस डॅड. आणि डॅड, जेव्हा मी जन्माला आलो होतो तेव्हा तुमच्या फिलिंग कशा होत्या? आणि अर्जुनने आता बोलत बोलत दोघांनाही प्लेट वाढून घेतले आणि म्हणाला, चल, तुला आता माझी गोष्ट सांगतो. आणि त्यानं पहिला घास उचलला आणि आर्यनच्या समोर पकडला. आणि आर्यन चकित होऊन म्हणाला, डॅड, आता मी डॅड झालो तरी तुम्ही मला भरवता का? आणि अर्जुन तिथूनही उठला आणि त्याच्या अगदी शेजारी जाऊन बसला आणि त्याच्या कपाळावर किस करत म्हणाला, बेटा, तू भरवण्याची काय गोष्ट करतोस? आज तर मला तुला माझ्या मांडीवर घेऊन भरवावंसं वाटतं, तुला खांद्यावर घ्यावंसं वाटतं, पाठीवर घेऊन घोडा घोडा करावंसं वाटतं. कारण आज खरंच मला तो दिवस आठवतो ज्या दिवशी तू जन्माला आला होता. तुझी मॉमसुद्धा अशीच शुद्धीत नव्हती आणि ती शुद्धीत येईपर्यंत मी तुझा चेहराही पाहिला नव्हता आणि मला बघितल्याशिवाय तुझ्या मॉमने सुद्धा तुला बघितलं नव्हतं. जेव्हा तनू अशी शुद्धीत आली आणि मग माझा जीव भांड्यात पडला, आम्ही दोघांनी तुला समान डोळ्यांनी पाहिलं एकाच वेळी. आणि आज मला सगळं आठवलं आणि पुन्हा तुझ्यावर तसंच प्रेम करू वाटतं. असं म्हणून अर्जुनचे डोळे पाण्यानं भरले आणि आर्यनचे डोळे तर पाझरायलाच लागले आणि तो ढसाढसा रडायला लागला. त्यानं अर्जुनला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, डॅड, मला असं का वाटतं की मी दरवेळी तुम्हाला कमी ओळखतो? मी जितका जितका मोठा होईन तेव्हा असं वाटतं की मी तुम्हाला अजून ओळखलेलंच नाही. अजून असं खूप आहे तुमच्यामध्ये जे मला माहीत नाही. आणि कालपेक्षा आज तुम्ही माझ्यावर खूप जास्त प्रेम करता आणि आजपेक्षा उद्या खूप जास्त प्रेम करणार असं वाटतं. अँड आय एम व्हेरी लकी, तुम्ही माझे डॅड आहात. असं म्हणून आर्यन रडत होता आणि ते आनंद अश्रू दोघाही पिता पुत्रांचे वाहत होते. आणि मग अर्जुनने त्याला सावरला आणि म्हणाला, चल खा. आता इथे खात नाही म्हणून ओरडायला मॉम नाही. आणि आर्यन त्याला डोळा मारत म्हणाला, डॅड, पार्सल मागूया का? मला ना या मेडच्या हातचं नको. आणि अर्जुन म्हणाला, नो, कोणाच्याही हातचं असलं तरी हे आपल्या कष्टाचं जेवण आहे, ते वाया घालवायचं नाही. आणि मॉमला आवडत नाही अन्न वाया घालवलेलं. आर्यन म्हणाला, डॅड, पण ती असल्यावर तुम्ही किती त्रास देता तिला? आणि तो हसला आणि म्हणाला, पण ती नसल्यावरच शहाण्यासारखं वागायचं असतं आणि ती असल्यावर वेडेपणा केला तरी चालतो. कारण आपला वेडेपणा दुसरा कोण खपवून घेतं टायगर? कोणीच नाही, फक्त बायको खपवून घेते. आणि सगळे नखरे तिथेच करायचे. चला आता खा. आणि आर्यन म्हणाला, ओके, मग तुम्ही मला भरवा, मी तुम्हाला भरवतो. अर्जुन म्हणाला, ओके. आणि त्या दोघांनी एकमेकांना भरवायला सुरुवात केली आणि कसं बसं जेवण केलं. मग झोपताना तन्वीला फोन केला आणि बेबीची चौकशी केली.
स्वीटीची चौकशी केली, जयलासुद्धा फोन केला आणि सगळा बंदोबस्त कडेकोट केला. आणि मग अर्जुन सर झोपले. आणि इकडे नेहा अतुलला म्हणाली, अतुल आता मी तुला एक गुड न्यूज देऊ का? आणि अतुल नखरे करत मला काही गरज नाही, दुपारी तू माझी गुड न्यूज ऐकली नाहीस ना, मग आता मी का तुझी ऐकू? तू स्वतःला ऐकव ना. नेहा म्हणाली, अरे ऐक तरी, तुला खूप आनंद होईल. आणि अतुल मला माहीत आहे तू काय सांगणार आहेस. स्वीटीचे बेबी खूप क्यूट आहेत असंच ना. पण मी उद्या ऑफिसला जाण्याआधी तिला भेटणार आहे आणि तू सांगायची गरज नाही. मला तुझ्या तोंडून बेबींचं कौतुक ऐकायचं नाही. आणि नेहा म्हणाली, अतुल अरे मी ते नाही सांगणार, माझ्याकडे डिफरंट गुड न्यूज आहे. आणि अतुल म्हणाला, काय? नेहा म्हणाली, आता तू 2 वेळा दादा झालास, पण आता तिसऱ्यांदा नाना होणार आहेस. अरे आरू प्रेग्नेंट आहे. आणि हे ऐकून अतुलला खरंच सुखद धक्का बसला आणि म्हणाला, ओ वाव, इसे कहते है देने वाला देता है तो छप्पर फाड के देता है. आणि आता अर्जुन सरांना तर नातवंड खेळवता खेळवता चक्करच येणार आहे. आता उद्या ऑफिसमध्ये तिचं कॉंग्रॅच्युलेशन करतो. आणि आता इकडे आर्या आणि इंद्रा बेडरूममध्येच होते. अजून इंद्राच्या आईबाबांना गुड न्यूज सांगितली नव्हती. डिनर वगैरे झाला होता आणि कोणत्या शब्दात सांगावं हे कळत नव्हतं. आणि इंद्रा म्हणाला, आई दूध घेऊन येतेस का? आम्ही दोघं वर आहोत. आणि इंद्राची आई म्हणाली, हो आणते. आणि इंद्रा म्हणाला, आई आता 1 ग्लास नको हां, 2 ग्लास आण. आणि इंद्राची आई म्हणाली, बरं आणते. आणि ती 2 ग्लास दूध घेऊन गेली आणि त्या दोघांना दूध दिलं. गुड नाईट म्हणून खाली निघाली. आणि आर्या इंद्राला खुणवायची, बोल ना असं म्हणून. आणि इंद्रा म्हणाला, आई अगं थांब ना, तू विचारलंच नाही की 2 ग्लास कशासाठी? आणि त्याची आई हसून म्हणाली, अरे तुझ्यासाठी आणि आरूसाठी, यात विचारायचं काय? आणि इंद्रा म्हणाला, पण अगं आरू आता दूध का प्यायला लागली आजपासून, हे नाही विचारणार का? आणि इंद्राच्या आईला थोडासा संशय आला. शेवटी तीही अनुभवी स्त्री होती, 3 मुलांची आई होती. आणि ती म्हणाली, का बरं? आणि इंद्रा थोडासा हसला आणि आईला डोळा मारून म्हणाला, तूच ओळख बरं. आणि तिनं आर्याकडे बघितलं. आर्या मान खाली घालून लाजत होती. आणि हे बघून इंद्राच्या आईने लगेच ओळखलं आणि म्हणाली, म्हणजे आरू गुड न्यूज आहे का? आणि आर्या काहीच न बोलता फक्त इंद्राच्या आईच्या गळ्यात जाऊन पडली. आणि तिच्या मिठीतला आनंद इंद्राच्या आईला कळला आणि तिनंही तिला घट्ट मिठी मारली. आणि इंद्राकडे बघितलं आणि इंद्राला बघून हळूच डोळे मिचकावले. आणि इंद्रा म्हणाला, बघा आता सगळे लाड तिचेच. मी घरात आल्यापासून मला कोणी विचारतच नाही, ही घरात आल्यापासून. आणि इंद्राच्या आईनं एक चापट देईन असा हात वर केला आणि त्यालाही जवळ येण्याचा इशारा केला. मग त्यालाही एका हाताच्या मिठीत घेतलं. इंद्रा आणि आर्या त्याच्या आईच्या मिठीत उभा राहून एकमेकांच्या हातात हात घेऊन एकमेकांकडे फार प्रेमळ नजरेनं बघत होते.